विकास राजकारणाचा मुद्दा असता तर माझा पराभव झाला नसता। मी 5 वर्ष पुढच्या पिढीचा विचार करून विकासाची कामं केली, मात्र जनतेपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो, अशी कबुली डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यातील शिरसगाव इथं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी केली आहे। तसंच लंघे यांना आगामी होणाऱ्या नेवासा विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचे संकेतही त्यांनी दिले। भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनील गिरीजी महाराज होते। त्याचबरोबर व्यासपीठावर हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडले, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नितीन दिनकर, दक्षिण भाजपा जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रसाद लोखंडे, अरुण मुंडे, ऋषिकेश शेटे, किसनराव गडाख, दीपक पटारे, बाळासाहेब पवार, शांताराम तुवर, भारती बेंद्रे, भाऊसाहेब कोलते, भाऊसाहेब फुलारी, प्रहार संघटनेचे अभिजित पोटे, अंकुश काळे, पुरुषोत्तम सरजे आदी उपस्थित होते। यावेळी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, तसंच वृक्षारोपणही करण्यात आलं। यावेळी जिल्ह्यासह तालुक्यातील हजारो कार्यकर्ते शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विठ्ठलराव लंघे मित्रमंडळाचे दत्तू नाना पोटे, हरिभाऊ लंघे, पांडुरंग लंघे, सुनील लंघे, राजेंद्र पोटे, अरुण आबा देशमुख, अनिल निकम, बिरबल दरोडे, प्रवीण लंघे, नानाभाऊ कुलधर, वसंत बापू देशमुख, दादासाहेब पोटे यांनी विशेष परिश्रम घेतले होते। आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या ठिकाणी धाडसानं पावलं पुढे टाकावी लागतात, परंतु ज्या वेळेस आपण सर्वजण एकीनं या तालुक्यामध्ये उभा राहू त्याच वेळेस हा तालुका पुन्हा एकदा त्या ठिकाणी इतिहास केल्याशिवाय राहणार नाही, ही धारणा आपण व्यक्त केलेली आहे आणि ती निश्चितपणानं बरोबर आहे। एकदा दोनदा जवळून आपल्याला विधानसभेने हुलकावणी दिल्यामुळं साहजिकच आहे तालुक्यामध्ये फिरत असताना, जिल्ह्यामध्ये फिरत असताना प्रत्येकाची भावना आहे की भाऊ आपण निवडणूक केली पाहिजे, परंतु नेते मंडळी आहेत, पक्ष आहेत आणि टोलामोलाची माणसं या ठिकाणी या निवडणुकीसाठी पात्र ठरू शकतात, परंतु पक्षाने जो जो पक्ष आदेश देईल तो आपल्याला सर्वांना संघटितपणे हातात हात घालून, ज्याला पक्ष तुम्ही आमदार साहेब बोलले आणि मी आवर्जून उल्लेख करतो, नेहमी सांगायचो की गेल्या 5 वर्षामधला विकास काम याच्या पूर्वी 20 वर्षाच्या अगोदर झाले नाही आणि हे 5 वर्ष तर मी म्हणतो कुठं विकास काम पाहायला मिळालं नाही। नेहमी असं मला वाटलं की कुठून आपण सुरुवात करायची। आता आपण सगळे एकाच लेवलला, तुम्ही अनेक वेळेस पडून झाले, बाळासाहेब तुमचा नंबर लागला आणि आता तुमच्या पंक्तीत माझाही एक समान आपण झाल्यामुळे आता पराभूतांच्या टोळीनी विजयाच्या दिशेने वाटचाल करायची म्हणून आता, पण निवडणूक जरा जपून करायची असेल तर मला फार वेगळे अनुभव माझ्या या कमी वयामध्ये महाराजा, फार कमी कालावधीमध्ये मला यशही मिळालं आणि फार कमी कालावधीमध्ये मी असंही राजकारण पाहिलं की 5 वर्षाचं काम एका 1.5 महिन्याच्या लाटेने पटकन आणू शकतं, असाही अनुभव आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे जी निवडणूक फेब्रुवारी पर्यंत नाहीशी होती ती अचानक कशी मार्च मध्ये तोडीची झाली हे कळालं नाही। आपण मगाशी भाषणामध्ये विकासाचा मुद्दा केला, विकास जर हा राजकारणाचा मुद्दा असता तर माझा कधी पराभव झाला नसता। एक काळ होता, म्हणजे हे सगळं मी का सांगतोय कारण की तुम्ही यांना जे भाषणांमध्ये लोकांनी फार आश्वासक भाषण केले तर त्यांनी त्या तिकडे जाण्यात तुम्ही माझे अनुभव पण घेऊन जावेत म्हणून मला ते सांगण्याचं काम आहे की असे असे अनुभव पण तुझा माझ्या पदरी पडले, त्यामुळं त्याला जपून माझ्याशी चर्चा करा। आता एक काळ होता राजकारणामध्ये जेव्हा लोक म्हणायचे की नाही, संघर्ष करणारे व्यक्ती, सुसंस्कृत व्यक्ती, सुशिक्षित व्यक्ती, शिक्षण झालेले व्यक्ती पाहिजे। NTV न्यूज मराठी, नेवासा, जिल्हा अहमदनगर।